चला मित्रांनो, आता आपण फायनली अजमेर जंक्शनला पोहोचलो आहोत. आता आम्ही चाललोय बाय. आता टाइम झालाय 4:22. आता आम्ही इथं फायनली पोहोचलो आहोत. थंडी खूप जास्त आहे इकडं. टेम्परेचर 8 डिग्री आहे इथं. चलो 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 चलो. मित्रांनो, आपण फायनली आता अजमेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहोत. तिथं आपण चहा घेतला आहोत सगळ्यांनी. तर चहा सकाळ सकाळ. इथं टेम्परेचर खूप कमी आहे, जे की 8 ते 7 डिग्री आहे. ही आपली रिक्षा, जी की आपल्याला हॉटेलपर्यंत सोडवणार आहे. ती सगळ्यांच्या बॅग वगैरे टाकून घेत आहेत. ती आपण आपल्या हॉटेलपाशी आलो आहोत. हॉटेल रॉयल प्लेस. एक रिक्षाने आपल्याला आणून सोडले ते ड्रायव्हर. तर तिथं आपण रूम वगैरे बघणार आहोत. आवडली तर घेणार आहोत. तिथं ते समोर इकडे दर्गा आहे. त्यात जाऊन रूम बघणार आहोत आपण. फर्स्ट फ्लोअर. ओके, वॉशरूम आहे. तर मागच्या हॉटेलला आपल्याला रूम भेटली नाही, तेव्हा आपण या दुसऱ्या हॉटेलला आलो. हॉटेल शहा. चला मित्रांनो, फायनली आपल्याला या हॉटेल रॉयल सूट्स भेटलं आहे, जे की आपण 2 हॉटेल बघितल्यानंतर आता हे आपल्याला हॉटेल भेटलं आहे. चला आपण आज जाऊन बघू. इथं रूम आपली कन्फर्म झाली आहे. तर हे हॉटेल आहे असं आतलं. हे आपले रूम. AC फॅन. चला मित्रांनो, आपण रेडी झालो आता. टाइम झाला आहे 6:37. तर बाकीचे 3 जण पुढे गेलेत. आम्ही ते घरून राहिलो आहोत. आम्ही चाललो आहोत दर्ग्याला. चला मित्रांनो, हे दर्ग्याचं मेन गेट आहे. मेन गेट हेच आहे. मित्रांनो, आपण चादर वगैरे घेतले आहे. इथं हे दर्ग्याचं मेन गेट आहे. चला आपण आज जाऊ. बघू शकता, हा आहे दर्गा. आता सनराईज होणार आहे. अजमेरची मोठी कढई महाप्रसाद बनवला जातो. हे समोर दर्गा आहे. बघू शकतो इथे की जे प्रसाद भेटतो, जो की ते मोठ्या कढईमध्ये बनवतात. हा प्रसाद आहे. ती मोठी कढई इथं आहे. तर तिथं मागं पावभाजी ती काय टेस्ट एवढी खास नव्हती, त्यामुळे आता आपण इथं आलो पोहे खायला. तर पोहे बघू इथं कुठं भेटतात का. तर तिथं मागं पावभाजी ती काय टेस्ट एवढी खास नव्हती,
त्यामुळे आता आपण इथं आलो पोहे खायला. तर पोहे बघू इथं कुठं भेटतात का. आता आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. जी की इथं पुरी भाजी आहे. पुरी भाजी इथं आम्ही घेतली आहे. पुरी भाजी टेस्ट करून परत घेऊ दुसरी पुरी भाजी. आपण आत्ता मसाला ऑमलेट सांगितलं आहे. तर इथं आपलं मसाला ऑमलेट तयार होत आहे. आता स्ट्रीट फूड इथलं लोकल आहे अजमेरचं. ऑमलेट आला आहे. आता आपण इथं नाश्ता करून पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपला नाश्ता झाला आहे. तर आपण हा ब्लॉग इथं समाप्त करत आहोत. कारण आपल्याला पार्ट 2 तिकडं शूट करायचं आहे डम्प यार्डला, जे की तिथं फोटोशूट वगैरे चांगला आहे आणि सिनेमॅटिक व्ह्यू पण चांगला येत आहे. तर आता इथं एक भैया येणार आहेत, जे की आपण त्यांच्या मगाशी फोनवरती